खोटी आश्वासनं कोणी दाखवली आणि आम्ही जर सरकारमध्ये असतो तर आम्ही लाडकी बहिणींना 3,000 रुपये करून दाखवले असते. पण आज आपण पाहतोय, काल म्हणजे पण मी पूर्ण ते बजेटचं डॉक्युमेंट चाळत होतो. खरोखर त्याच्यात एक सुद्धा गोष्ट काही त्याच्यावर बोलण्यासारखी नाहीये. 8 स्मारकं की 9 स्मारकं सांगतायत, पण ज्या स्मारकाचं, शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी, त्याच्यावर एक चकार शब्द नाही ह्या पुस्तकीत. तसं पाहायला गेलं तर मुंबईत एक सुद्धा नवीन गोष्ट नाही आली, कुठच्याही जिल्ह्यामध्ये नवीन गोष्ट नाहीये. स्वतःच्या काही लोकांना आणि स्वतःच्या आवडत्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे आहेत, पुढे काही नाही. आता तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख केलेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने जाहीरनाम्यात 2100 रुपये देऊ असं म्हटलं. काल हाच प्रश्न आम्ही अजित पवारांना विचारला तर ते पत्रकारांची ओरडले आणि आमच्या जाहीरनाम्यात आहे नाही आम्ही कसं कुठं वक्तव्य केलंय असं बोलले. आता हेच तुम्हाला सांगतो मी, तेव्हा 2100 देऊ बोलले होते, आता किती देतात? 1,500 देतात. 46,000 कोटी दाखवले होते, आता किती देतात? 33,000 कोटी. बरं, यादीत पण कपात सुरू केलेली आहे. आमची तर मागणी हीच होती काल आणि अपेक्षा ही होती की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणीत फरक न होता 2500 इकडच्या पण बहिणींना द्यायला पाहिजे होते. पण आज आपण बघतोय महाराष्ट्राची किंमत ते काय लावतात. महाराष्ट्राला कुठच्या नजरेतून पाहतात? नुसतं लुटायचं, छळायचं आणि फसवायचं, एवढंच भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांचं धोरण आहे. कोणाचं? प्रकाश सोळंके यांची ते म्हणाले की मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो, अनेकांना 40-45 कोटी रुपये लागतात. काही मर्सिडीज पण बोलतात. बघा, मी आता ही ऑडिओ क्लिप ऐकली नाहीये, पण काय की वातावरण एवढं गढूळ झालंय महाराष्ट्रातल्या राजकारणाचं. आणि काल पण मी कुठेतरी एकदा बोलताना हेच बोललो की आम्ही सगळे आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडून खर्च होतो, आपण सगळे आपल्या चॅनल्स मधून देखील फिरत असता. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याच्यावर चर्चा चालली हाऊसमध्ये, आमचा प्रयत्न हाच असतो की एक सकारात्मक चर्चा व्हावी. विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे, ते कायद्यांवर चर्चा व्हावी. दोन्ही बाजूनी जे काही सूचना येतात, काही चांगले असतील काही वाईट असतील, चांगले असतील विरोधी पक्षाच्या जरी असले तरी ऐकून घ्या, मान्य करा. महाराष्ट्र तसंच तर पुढे मी काही ठराविक घाणीवर बोलत नाही. तानाजी सावंत त्यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाला, समोर आलाय. शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या, एकही अँब्युलन्स दिली नाही, एकही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसा गेला पण नाही. अँब्युलन्स मला वाटतं खेकड्याने खाल्ले असते. सविस्तर प्रतिक्रिया म्हणजे आता सविस्तर प्रतिक्रियेसाठी जे काही विषय आपल्या समोर येतात, मग तो MMRDचा घोटाळा असेल, सिस्ट्रा कंपनीचा घोटाळा असेल, जे फ्रान्सच्या देशदूतांनी लिहिलेलं आहे. अनेक घोटाळे आम्ही आपल्या समोर आणलेले आहेत. काही तर मला वाटतं इकडून तिकडून CM ऑफिस मधून वगैरे पण येत असतात आपल्या हाती. पण मुख्य गोष्ट हीच आहे की या घोटाळ्यांचं पुढे होतं काय.